काय बाया, मरणाचा उकाडा आहे. डोळ्याला डोळा लागत नाही, नुसतं घामाने चिकचिक होते या. रातभर झोप नाही इथं. उठून एक गोटभर चहा प्यावा म्हणला तर सगळी झोपलेली असतात, एक उठत नाही लवकर. आणि जरा कोण सरकारी अधिकारी झालं की लगेच शानपणा करायला लागतात. मावशी, काय अडचण आहे हो तुम्हाला? का सारखं टोचून टोचून बोलत असता तुम्ही? मग काय आरती वावळू का काय तुझी? हा, असं वागतं का कोण? अगं तिकडं नवऱ्याला जेलात टाकून. मावशी, अर्जुनला तुरुंगात टाकलं तेव्हा तुम्हाला आनंद झाला का नाही झाला? आणि मला एक कळत नाही, सकाळी उठल्या उठल्या तोंडाचा पट्टा सुरू केलाच पाहिजे का? ए आप्पे, तू ना उगा अजिबात सकाळ सकाळ माझ्या नादाला लागायचं नाही, नाही तर बघ. मावशी, मी काय म्हणते, एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या की. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठा आहात, नात्यानं माझ्या सासूबाई लागता तुम्ही, म्हणून मी तुमचं सगळं ऐकून घेतलंय. पण मावशी, अहो असं का वागताय तुम्ही माझ्याशी? लग्नाचा मंडप सोडून गेले म्हणून तर राग आहे का हो तुमच्या डोक्यात? का नको ठेवू, आयुष्यभर डोक्यात ठेवणार आहे मी. अहो तुम्ही इथे राहावं म्हणून तुम्हाला कोणी बळजबरी नाही केलीये, तुम्ही तुमच्या मर्जीनं राहता इथं. आली का लगी माझ्या राहण्यावर? नाही नाही, राहण्यावर नाही येते मी. तुम्हाला जितके दिवस राहायचं ना तितके दिवस राहा, माझं म्हणणंच नाहीये काही. पण तुम्ही असं का वागताय? अहो नीट राहावा की. मावशी, प्रत्येकाच्या सहनशक्तीचा ना अंत असतो, आणि तो अंत बघू नका. नाही तर काय करशील ग तू? अहो मावशी, मी जेव्हा कलेक्टर नव्हते तेव्हा तुम्हाला तुरुंगात टाकलं होतं. अहो आता तर मी कलेक्टर आहे, मग आता तुम्ही फक्त अंदाज लावा मी काय काय करू शकते याचा. ए अप्पे, बघा तू बघा, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई कोण नाही बघ. अजिबात माझ्या नादाला लागायचं नाही. हा नाही, मी तेच म्हणते मावशी. अहो तुमच्याच वयाचा मान राखतेय म्हणून तुम्हाला चार चौघात बोलत नाही मी. पण आता तुम्ही सगळ्यांसमोर मला काही बोललात ना, तर कायद्याच्या मार्गाने काय करायचं हे मला चांगलंच माहितीये. हा, लय बोलली. आप्पे, मम्मी, काय ग एवढे सकाळ सकाळी इकडे कस काय? काय मावशी, बऱ्या आहात ना? अगं आज सकाळी मी महाकुबाईला गेले होते. बर, तिची पूजा मांडली तुझ्यासाठी ना अर्जुनरावांसाठी. तुमच्या आयुष्याला ही जी काय ग्रहण लागलंय ना ती लवकरात लवकर सुटावं म्हणून. तुम्ही पूजा करून काय उपयोग येतावा? घे प्रसाद घे. आणि हे बघ, तू बी जाऊन या एकदा. हो, मी ऑफिसला जाता जाईन. आणि हे बघ, आज एक दिवस उपवास कर बाळा, बघ सगळं व्यवस्थित होईल तुझं. अगं मम्मी, उपवास करून काय होणार आहे? अगं होईल, बदलल सगळं. माझा विश्वास आहे महाकुबाईवर. आणि बघ, जेवढं सांगितलं ना तेवढं कर, उगाच फाटे फोडत बसू नको. सांगितलेलं केलं असतं तर कवाच काय झालं असतं. काय म्हणलं मावशी? काय नाही. बरं मम्मी, ये चहा नाश्ता घेऊन जा. अगं नाही आप्पे, हे उठले असतील. अगं बापूंना माहिती नाही का तू इकडे आले असते? नाही तसं रात्री सांगितलं होतं मी त्यासनी. मग ये नाश्ता करून जा. रुपाली ताई पण उठले असते, त्याने चहा बनवून ठेवला असेल बरोबर. तुला बी घाई असेल ना गाव जायचं असेल. अगं होत राहील की, बस मी नाश्ता आणते. आप्पे, हो आणते की, तुम्हालाही आणते नाश्ता, बसा. मावशी, प्रसाद घ्या. नको राहू द्या. अहो घ्या घ्या. अहो तुम्हाला मला मग सगळ्यांना वाटतं यांचं चांगलं व्हावं, पण ही आप्पी ऐकते का तरी? अहो मावशी, असं का म्हणताय? अहो मग सांगते तिला, सांगून सांगून माझ्या तोंडाचं फार भुसकाट पडलंय, पण तिच्या डोक्यात काही घुसत नाही. आता लग्नातूनच पळून गेलेली पोरगी म्हणा ती, तवाच विचार करायला पाहिजे होता सरकारांनी बी आणि रुक्मिणीनं बी. रुक्मिणीताईंची तब्येत बरी आहे ना? चांगलीच आहे म्हणायचं. ती गेली तिच्या भावाकडे आराम करायला, माझ्या जीवावर अख्खं घरदार टाकून. बरं झालं बया, हे आप्पीचे असले कारनामे बघितले असते ना तिनं, तर तिनं हांतरूनच पकडलं असतं. आप्पी एवढी शिकलेली आहे, कलेक्टर आहे, मग वागती कधी कधी स्वतःच्या मनाला पटल ती. तर शिकून असली थेर करायला कुणी लावली होती तवा तिला? आता महाकुबाईची पूजा केली ना, होईल समज नीट. फक्त आप्पीने उपवास करायला पाहिजे बघा. फक्त म्हणून आखा घरदार पेटवल ती, मग बसा बोंबलत. मावशी आहो, काय पेटवल? काय म्हणलं मावशी? अहो बोला की. बरं जाऊ द्या, शिरा खा. बरं मम्मी, मी आता आवरते, मलाही जायचंय जरा बाहेर. उपवासाचं लक्षात ठेवा. हो, मी नाही विसरणार, करते मी उपवास.
तू कर नाश्ता, मी आलेच. आली मोठी उपास करणारी. बघते ना मी आता कशी उपास करते ती. शिर्के, मुलांच्या हॉस्टेलवर स्वच्छता आहे ना? हो मॅडम. आणि 2 वेळचं जेवण आणि नाश्ता मिळतोय ना मुलांना? हो मॅडम. मराठी आणि इंग्रजी मीडियम दोन्ही मीडियम आहेत ना? दोन्ही मीडियम आहेत मॅडम. आणि शाळेच्या वेळा काय? ते सरच सांगतील. नमस्कार, मी संतोष बलकवडे. इथले व्यवस्थापन मी बघतो आणि समाजशास्त्र विषय मी शिकवतो इथं. शिर्के, यांचे काय रिक्वायरमेंट आहेत त्या लिहून घ्या. आणि हे काम झाल्याशिवाय दुसरं कुठलंही काम करायचं नाही. ओके मॅडम. मी माझ्या ऑफिसचा नंबर तुम्हाला देते. काम झालं की कळवा. आणि हो, काम नाही झालं तरी कळवा. नक्की. थँक्यू मॅडम. शिर्के, आपल्या ऑफिस काय होते का तुम्हाला? शिर्के गरगरतंय हो. मॅडम काय खायला आणू का? पाणी घ्या मॅडम. पाणी घ्या मॅडम. मॅडम आजचे सगळे प्रोग्राम राहू देत, तुम्ही घरी निघा. मी बघतो इथलं सगळं. अहो नाही शिर्के, मुलांना भेटायचं राहिलंय की. सर, मुलं कुठे आहेत? मी आणतो बोलून लगेच. बर. एक साथ सगळ्यांना नमस्ते. मॅडम तुम्ही मुलांशी बोला, मी जरा प्रशासकीय बघतो काम. चला. बरं, मी कोण आहे माहितीये का? माझं नाव अपर्णा सुरेश माने. मी सातारा जिल्ह्याची कलेक्टर आहे. बरं मला सांगा, कलेक्टरला मराठीत काय म्हणतात सांगा बरं? जिल्हाधिकारी. अरे वा, हुशार आहेत की तुम्ही सगळे. आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरला काय म्हणतात? प्रशासकीय अधिकारी. बरं, आणि काय रे, तू असं एकटंच का बसलायस? मला हे सगळं आवडत नाही हो. का नाही आवडत तुला? अहो तुमच्यासारखी मोठी मोठी लोक येतात, मोठे मोठे बात करतात आणि निघून जातात. बापरे, अरे वयापेक्षा जास्तच मोठा आहेस की तू. कितवीत आहेस? 6वीत आहे. बर, कशाला 6वी पर्यंत ती शाळा शिकली हेच कळना आता मला. तुला शाळा का नाही शिकायची? अहो शिकायची हो, पण घर कोण सांभाळणार मग? तू घर सांभाळतोस हो. आणि आई वडील? अहो आई अंथरुणात असती, तिला पलंगावर उठता येत नाही. अहो माझी बारकी बहीण आहे हो, ती लय छोटी आहे. ती कुठे जाणार नोकरी करायला? मग घरात मीच मोठा आहे. आणि मग बाबा काय करतात तुझे? त्याचं तर नाव असं नका काढू तुम्ही, त्याच्यामुळेच तर झालं ना सगळं. तो गेला जेलात. कुठेतरी काहीतरी लफडा केला त्याने. कोणतरी म्हणत होतं लय दिवस जेलात राहणार आहे तो. मॅडम तुम्हाला सांगू का, आधी ना आमचं खूप चांगलं चालत होतं. मी शाळेत जायचो, आई पण बरी होती, बाप बी कामाला जायचा. तेव्हा मला शिकून लय मोठं व्हायचं. आमच्या गावात एक डॉक्टर होता, तो ना गरिबांकडनं पैसेच घ्यायचा नाही. मला तर डॉक्टर सारखं व्हायचं होतं मॅडम. पण कसलं काय, बापानं काढ केला ना, सगळंच गंडलं. मग लागलो हॉटेलात कामाला. तिथं कुठे 4 पैसे मिळायचे, पण तिथं पण 2 पोलीस आले आणि त्यांनी उचलून आणले इथं. अरे पण मग आता काय नाही जात तू शाळेत? इथं शाळा आहे की इथं शिक. अहो मॅडम, पण आता मन उडालं ना शिकायचं. आधी अभ्यास करायला मजा यायची, पण आता असं वाटतं पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. तुम्हाला सांगतो मॅडम, पैशाने सगळे विकत घेता येतं बघा. पैसा मत पैसा मत आजकाल जगात एक गोष्ट अशी नाही जी पैशाने विकत घेते. प्रेम, विश्वास, जिव्हाळा टिकवण्यासाठी पैशांची गरज भासते. तरच माणूस सुखाने जगतो. अरे नाही, मी तेच सांगते, पैसा सगळं नसतं.
शिक्षण महत्वाचं आहे, अभ्यास करायचं, मोठं व्हायचं. आपण स्वतःसाठी, आपल्या आई वडिलांसाठी खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं. पैसा म्हणजे सगळं काही नसतं. कसलं काय मॅडम, बाप जेलामध्ये गेला आणि नशीबच फुटलं म्हणा. उद्या कदाचित माझं बाळ असं म्हणलं तर, बाप जेलात गेला, नशीब फुटलं. पैशाने सगळे विकत घेता येतं. पैसा मतलब सब कुछ. बाप जेलामध्ये गेला आणि नशीबच फुटलं. अरे वा वा वा, खिलाडी कुमार, एकच नंबर. याला म्हणायचं जाके पूछ अपने बारे में. बिबेडॉन काय म्हणतो, कसं आहे? मी ठीक आहे, तुम्ही कसं आहे? मी एकदम भारी, मस्त. घरी कशी आहेत बाप्पू मामी? आहेत सगळी बरी. मग मी असते टेन्शन मध्ये, पण बापूंना विश्वास आहे. आपलीवर? अहो, तुमच्या दोघांवर दाजी. बाकी बोल, काय म्हणतो? दाजी, ते बाकी बिकी जाऊन दे तिकडं. मी डायरेक्ट मुद्द्यात हात घालतो. काय जण तुम्ही चुकला असाल, पण माझ्यासाठी लाख वेळा बरोबर आहे तुम्ही. हेच तुझ्या आप्पी दिदीला कळलं असतं तर लय बरं झालं असतं रे. तिला काय कळतंय का नाही कळत मला नाही माहिती, पण तिथं तुमच्यावर लय प्रेम आहे. प्रेम? होय दाजी. आता सकाळचाच विषय सांगतो. मग मी देवाची पूजा करत होती आणि तुमच्या दोघांच्या संसारासाठी प्रार्थना केली तिनं. आणि आप्पी तिला सांगितलं उपास कर, ती लगेच हो म्हणली. अहो, तुम्हाला माहिती आहे की तिथं प्रेम. दिप्या, मला कळानच रे नक्की कसं वागावं आणि काय बोलावं ते. नाही दाजी, तुम्ही असं म्हणू नका. तुम्ही बापूंसाठी काय काय केलंय आणि कुठल्या परिस्थितीत केलंय ना, हे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. तिनं जर बघितलं असतं तर अशी वागली नसती वागली. अहो, ती काय कोणच तुमच्यावर असं वागलं नसतं. अहो, मी सांगतो की तुम्हाला तुमची काय चूक नाही. एवढा सगळा पैशाचा खेळ आहे. अहो, मी आत्ता कुठं कामाला लागलेलो, 2000 पगार होता मला. तेव्हा कुठं पैशाची किंमत कळायला मला. आणि हे सुद्धा चांगलंच कळालं की या जगात पैशाशिवाय काय नाही. दिप्या, तुला खरंच वाटतंय का माझं काही चुकलं नाही? दाजी, परिस्थिती चुकली. बॅड लक हो, बॅड लक. पण तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. अयो, दिपेडॉन आहे की, तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणार शब्द आहे आपला. मग त्याला काय बी करायला लाग नका. तू बोलला ना, संपला ना विषय. मग दिप्या, कसं आहे, अशा टायमाला जेव्हा कोण जवळचं येतं भेटायला, 4 शब्द आधाराची बोलतं ना, तेव्हा लढायला नवीन हिंमत मिळते रे. येतो मी. चला मॅडम. शिर्के थांबा. अहो, कुठे येताय तुम्ही? तुम्ही वा पुढे, मी जाऊन आले. तुम्हाला अशा अवस्थेत दारात सोडून कसं जाऊ मी? शिर्के, माझी ऑर्डर आहे असं समजा. हे बघा, तिथं आपण अर्धवट काम सोडून आलोय. त्या मुलांची नीट सोय झाली पाहिजे. तुम्ही आधी तिथे जा बघू. मॅडम, तुमची काळजी वाटते मला. शिर्के, माझी काळजी नका करू, मी दाखवून येते. मॅडम, पण मी न्यायला तुम्हाला नक्की येतो. हो, मी कळवते तुम्हाला. तुम्ही सावकाश जा. जा, मी बरी आहे. सांभाळून मॅडम. आप्पी तिथे हॉस्पिटल मध्ये काय करतेय? बरं, आणखी काही त्रास? नाही, त्रास असं नाही. आज सकाळी कामासाठी जरा बाहेर होते, तिथं अचानक गरगरायला लागलो आणि मग म्हटलं गोळी घेऊन परत कामाला सुरुवात करू, पण चक्करच थांबना. म्हणून म्हटलं आधी तुमच्याकडे येऊन जावं. आणि बाकी त्रास असं नाही, सारखं मळमळतंय आणि काहीच खायची इच्छा होईना माझी. बरं, मग वेगळं काही? म्हणजे खूप डोकं दुखतंय, झोप येत नाही, असं काही? नाही, असं काही नाही. बरं, आता मी एक इंजेक्शन लिहून देते. खाऊन आलेत ना तुम्ही? नाही, खाल्लं नाही आज. का नाही खाल्ले? माझा उपवास आहे ना, म्हणून खाल्लं नाही. काय उपवास नाही करायचा तुम्ही आता. थोडं थोडं का होईना खात राहिलं पाहिजे सतत. हे बघा,
हा काळ खूप महत्वाचा असतो. तुमच्या पोटामध्ये एक बाळ डेव्हलप होत आहे. तुम्ही सतत खात राहिलं पाहिजे, म्हणजे त्यालाही पोषण मिळेल. सॉरी डॉक्टर. अहो आईने ती पूजा केली नाही, मला उपास करायला लागला म्हणून. त्यांना माहिती नाहीये का तुम्ही प्रेग्नंट आहात ते? हे बघा, असं करून कसं चालेल? तुम्हाला सांगायला हवंय त्यांना. आणि त्यात तुमचं कामही असे. आता उपवास वगैरे काहीही करायचं नाही. आणि कोणासाठी करताय तुम्ही उपवास? त्या माणसासाठी ज्याला तुमचं काही पडलेलंच नाहीये. हे बघा, आता उपवास वगैरे पूर्णपणे बंद. आता फक्त सकस आहार घ्यायचा. तुमच्या बाळालाही त्या पोषणाची पूर्ण गरज आहे. हो मॅडम, मी नक्की काळजी घेईन. आणि हो, तुमच्या आजूबाजूच्यांना माहीत असू द्या की तुम्ही आई होणार आहे ते. म्हणजे आपोआपच तुमची काळजी घेतली जाईल. हा आप्पी दीदी, तू आई होणार आहेस? छकुले, अगं छकुले, तू काय करतेस इथं? तुझी गाडी बघितली आणि तुझ्या मागे आली. ही काय करते इकडे? मी कलेक्टर मॅडमची प्रिय आहे. आमच्या गावची आहे ती. अगं छकुले, पण बरं ते सगळं जाऊ दे. तू आई होणार आहे मला कसं नाही माहिती? अगं छकुले, कोणालाच माहिती नाही. कोणाला म्हणजे दाजींना पण नाही? नाही माहिती. त्यांना तर जाऊन सांगायचंय ना. मग चल आपण सांगूया, हे तर सगळ्यांना कळलं पाहिजे. चल. नाही छकुले, आता नाही जाऊन सांगता येणार असं. माझं ऐक की तू. अगं चोरुटी भरली नाही ना अजून. चोरुटी भरल्यानंतर सगळ्यांना सांगायचं असतंय. त्याआधी कोणाला सांगायचं नाही म्हणून. तू पण नाही सांगणार ना कोणाला? नाही सांग. नक्की? मला प्रॉमिस कर आधी. प्रॉमिस नाही कोणाला सांग. कोणाला सांगू नको काय? हा, हॅलो आप्पी चाय. काय ग मावशी? गंमत बघ, अशी वाट लावते का नाही त्या आप्पीची. सकाळी मला धमकत होती, मी याव करील, मी त्याव करील. बघ आता. पाणी. हो. काय ग आप्पे, एवढी भूक लागली का तुला? एकटी जेवायला बसली ते? तिला कोणाचं काय पडलंय तवा? अरे नाही सुजा, पण हिला लाज नाही अजिबात. ही हिच्या आईशी खोटं बोलली. काय म्हणली होती आईला? उपास धरीन म्हणली होती ना, आणि आता काय खादडत बसली मग. हो मावशी, मी म्हणले होते पण अगं किती उरफाट्या काळजाची असशील ग तू. अगं रुपाले, तुला सांगते, हिची आई तिकडं सकाळ सकाळ गेली होती पूजा करायला ह्यांच्यासाठी, यांचा संसार नीट चालावा म्हणून. आणि हिला फक्त तिने उपास कर म्हणलं होतं, आणि ही काय करती? ही तर गिळत बसली. वहिनी, पार सगळं सोडलं म्हणा की तुम्ही. आप्पे, तू खरंच उपवास करणार होतीस? हो. तिला कुठं काय पडलंय त्या कुणाचं? गेली सगळी उडत. आप्पे, उपवास करणार होतीस ना तू? घ्या, तिची आई बी आली. अगं तू तू उपवास करणार होतीस ना? या या या, आणि तुमच्या डोळ्याने बघा तुमच्या लिकीनं काय दिवं लावल्यात ते. आम्ही बोलायला लागलो की आमचं थोबड दिसतो सगळ्यांना. तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही बोलले ना सकाळी हिला उपासाचं, तेव्हाच मी ओळखलं होतं. ही काय उपास तापास करणार नाही, कारण हिला हिचा संसार नीट करायचाच नाही. आणि त्या अर्जाला बी तिकडे जेलात साडवायचा हिला. मावशी, अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोलतायत ते आप्पे? मम्मी, अगं तू माझं ऐकून मला सांगता येईल ना तुला. अपर्णा, तू उपास का ग मोडलास आज? अहो ताई, मी तेच सांगते. मी कसं सांगू तुम्हाला आता? का नाही सांगू शकत? हा, अहो बघताय काय, चांगल्या 2-4 ठेवून द्या तिला.
तुम्हाला माहितीये का तिने काय केलंय? नवऱ्यासाठी धरलेला एवढा मोठा उपास मोडलाय. केवढा अपशकुन केलाय हिनं. म्हणजे तू खरंच उपास मोडलास? हो मम्मी, मी उपास मोडलाय.